तो पहलगाममध्ये पर्यटकावर हल्ला झाला, त्याच्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, अतिरेकी हल्ला होता. देशामध्ये वातावरण सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. कसं बघता याच्याकडे? खपाखप गोळ्या घातल्या पाहिजे त्यांना. हां, हिला असली भंगार पायदाशी ह्या तिकडून इकडे येतात. यांना खपाखप गोळ्या घातल्या पाहिजेत. सगळा देश सरकारच्या सोबत आहे या विषयावर. ज्यावेळेस धर्मावरती हल्ला होतो, ज्यावेळेस देशावरती हल्ला होतो, काय मुलाहिजा करायचा रे यांचा? असे सोलून काढले पाहिजे ते. धर्म विचारून त्या पर्यटकांना टार्गेट केलं गेलं, हल्ला त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. नाही, हे वाईट आहे. ही विचारसरणीच वाईट आहे. हे असले विचारसरणीचे ना, हे ठुलेच नाही पाहिजे, यांचे राखच करून टाकले पाहिजे. कशाला बॉम्ब सांभाळून ठुलेत काय नाही, ते गोडानं बरोबर द्यायचे खपाखप टाकून. तर काही नाही राहिलं पाहिजे, बेचिराक झालं पाहिजे सगळं. हे असले विचाराचे लोक जिवंतच ठेवायला नाही पाहिजेत. कशाला ठेवायचे रे यांना? यांचं काय खार घालायचं आहे का? काही यांचे फोटो करायचे? हे गोडानं सांभाळून ठुतेत, कशाला मला काय मिळायला लागत? हे असले विचाराचे लोक ठुले नाही पाहिजे. मुस्लिमांनी सुद्धा भारतातल्या कडाडून विरोध केला. मग आपण काय आलो, ते गोळे सांभाळून ठुलेत नुसते दाखवते टीव्हीला. ही गाडा असा, ते इमान तसं पळतं, आणि ते इमान त्याच्यात घुसतं, आणि ते एक इमान पडलं आणि एक बॉम्ब पडला. इतकले हत्यारं दाखवतात नुसते, आणि मग ते त्याचे राखच होऊन जाईन. अरे ऐकून कटाळा आला, आणि ते दिनं टाकून एकदा ते काय ठुलेत काय? खायला नाही भाकर नानू बॉम्ब काय टाकू म्हणते ते पाकिस्तानीचे. याचे भिकार साले द्यायचे कापा टाकून इकडं ट्रका भरून नाही द्यायचे उलथून तिकडं जाय ना उधळून सगळेच. हे असले नाही ठेवायला पाहिजे. घातक लोक ठेवले नाही पाहिजे.